25 चा अंतर ठेवावं लागतं. ओके. हे थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागतं. आता आपल्याला ह्या केसमध्ये मला आता डायमेन्शन्स लक्षात आहेत, म्हणून मी हे इझिली वर्कआउट करू शकतो. तुम्ही हे करण्यापूर्वी डायमेन्शन्स प्रत्येकाचे लिहून ठेवू शकता आणि मग असेंबली करताना तुम्हाला ते सोपं जाईल. आता मी काय करतोय, तर हा फेस आणि हा फेस याच्यामधलं अंतर 25 करतोय. त्यासाठी देखील मी हा ऑफसेट कन्स्ट्रेंट हा ऑप्शन वापरणार आहे. ऑफसेट कन्स्ट्रेंट म्हणा, हा फेस आणि हा फेस याच्यामध्ये अंतर किती असणार आहे? 25 म्हणा. ओके म्हणा आणि इथं परत अपडेट करा. हा आता 25 झाला. ओके. ठीक आहे. आता याचा अर्थ काय झाला बघा. ही एज आणि ही एज यामध्ये अंतर आता 25 आहे आणि ही एज आणि ही एज याच्यामध्येही अंतर आता 25 आलेलं आहे. ओके. आता आता इथे तुम्हाला दिसतंय की ह्या ब्लॉकची ही एज मला दिसतेय. ही एज मला स्पष्टपणे दिसतेय. पण तशी इकडची एज दिसत नाही. ह्याचं कारण काय? हा पार्ट थोडासा आत शिरलेला आहे. याचं कारण असं आहे, की ह्या पार्टची ही जी लेंथ आहे, ती 200 आहे आणि ह्या पार्टची ही सगळी लेंथ 200 आहे. त्यामुळे हा फरक पडलेला आहे. तर त्यासाठी काय करायचं? तर हा पार्ट आपण थोडासा बाहेर घेऊया. आता हा पार्ट असा मूव्ह होऊ शकतो. म्हणजे कुठल्या डायरेक्शनमध्ये? एक्स डायरेक्शनमध्ये किंवा या डायरेक्शनमध्ये हा कंपोनंट आता मूव्ह होऊ शकतो. बाकीचे कन्स्ट्रेंट विचारात घेऊन. कारण हे डिस्टन्स आपण 25च ठेवणार आहे. खालचं डिस्टन्स आपण 0च ठेवणार आहे. फक्त हा पार्ट मला एक्स डायरेक्शनमध्ये ड्रॅग करायचा आहे. जेणेकरून हा फेस आणि हा फेस ह्याच्यामध्ये असं अंतर जनरेट होईल, जेणेकरून ह्याची जी एज आहे, जी आता दिसत नाहीये, ती मला एक्झॅक्टली दिसायला लागेल. हे आता कसं करायचं? तर एक लक्षात घ्या, ही थिकनेस 30 ठेवली आहे आपण. ही थिकनेस 30 आहे. याचा अर्थ काय? हे डिस्टन्स तुमचं 170 होणार आहे. ओके. आणि ही एज किती आहे? ही एज किती लांबीची आहे? तर 200 लांबीची आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये एकूण 30 चं अंतर आपल्याला ॲडिशनली प्रोव्हाईड करावं लागणार आहे. ओके. परत सांगतो. हे टोटल डिस्टन्स आहे 200 त्यातलं हे डिस्टन्स आहे 30 त्यामुळे ही एज तुमची 170 ची होणार आहे. ओके. त्यामुळं हा फेस आणि हा फेस याच्यामध्ये जर मी 30 चं अंतर ठेवलं, तर बरोबर मला ही एज बाहेर आलेली दिसेल. करूया आपण. काय होते बघूया. परत तोच कन्स्ट्रेंट घ्यावा लागेल. ऑफसेट कन्स्ट्रेंट. हा फेस आणि हा फेस याच्यामध्ये मी आता 30 देतोय आणि अपडेट करतो. आता हे 30 आत गेलं. आपल्याला -30 द्यायला हवं होतं. आपण -30 देऊया. आणि आता अपडेट करूया. आता तुमच्या लक्षात आलं असेल, हे जे अंतर आहे हे 30 आहे, कारण हे अंतर आपलं 30 होतं. हे पूर्ण 200 आहे. हे पूर्ण 200 आहे. जर हे डायमेन्शन मी इथे अप्लाय केलं, तर ऑब्व्हियसली हा पार्ट आत शिरणारच होता. त्याला बाहेर काढण्यासाठी आपण काय केलं? ह्याच्या अंतराइतकं ह्या पार्टला बाहेर केलं, जेणेकरून हा फेस आणि हा फेस ह्याच्यामध्ये 30 चं अंतर आपण सेट केलं. आता हा जो पार्ट आहे, तो पूर्णपणे ह्या प्लेटवरती कंप्लीटली स्थिर झालेला आहे. आता तो कसाही कुठेही हलू शकत नाही. ओके. हे झालं. आता दुसरा पार्ट आपण बसवला. आता हा जो सिलेंडर आहे, तो बरोबर मला ह्या होलमध्ये फिट बसवायचा आहे. आता फिट बसवायचा याचा अर्थ काय? तर ह्या सिलेंडरची ही जी पाठीमागची बाजू आहे किंवा पाठीमागचा सरफेस आहे, तो बरोबर मला ह्या सरफेसवरती आणायचा आहे. त्यासाठी परत तोच कन्स्ट्रेंट वापरायचा. ऑफसेट कन्स्ट्रेंट. हा फेस आणि आतला फेस. याच्यामध्ये अंतर 0 करा. ओके म्हणा आणि इथं अपडेट करा. आता इथं दिसताना तुम्हाला दिसणार नाही, पण हे ॲक्चुअली एका रेषेत आलेले आहे. ओके. तरी पण अजूनही सिलेंडर जो आहे, तो हवा तसा आपल्याला त्या होलमध्ये परफेक्टली बसलेला नाही. तर ह्यासाठी काय करायचं? तर जेव्हा सिलिंड्रिकल पार्ट्स असतात, तेव्हा त्याला एजेस नसतात किंवा कॉर्नर्स नसतात, बरोबर? फेस हा सिलिंड्रिकल असतो. त्यामुळे फेस टू फेस आपल्याला अंतर देता येऊ शकत नाही. त्या केसमध्ये आपल्याला अजून एक कन्स्ट्रेंट मिळतो, व्हिच इज कॉल्ड एज कॉन्सेंट्रिक किंवा कोइन्सिडन्स हा कन्स्ट्रेंट आपल्याला इथे मिळतो. कोइन्सिडन्स किंवा कॉन्सेंट्रिक असे 2 ऑप्शन्स ह्याच्यामधनं आपल्याला वर्कआउट करता येतात. तर काय करायचं बघा, ह्या ऑप्शनला क्लिक करा आणि सिलिंड्रिकल ऑब्जेक्ट किंवा सिलिंड्रिकल होल जर तुम्ही क्रिएट केला असेल, तर त्याचा ॲक्सिस तुम्हाला इथं पिक करता येतो. सी सिलिंड्रिकल सरफेसवरती मी कर्सर जर नेला,
तर त्या सिलेंड्रिकल सरफेसचा मला ॲक्सिस मिळतो. हा ॲक्सिस ह्याचा पिक करा. सिमिलरली ह्या होलचा देखील ॲक्सिस मला मिळतो, तो पिक करा. ह्या दोघांना आता कोइन्सिडेंट कन्स्ट्रेंट हा बसलेला आहे. अपडेट करा, बरोबर ते त्याच्यामध्ये शिफ्ट. ओके. अशा रीतीने ही असेंब्ली आता पूर्ण झालेली आहे. हा पार्ट, हा जो मधला पार्ट, हा तर पार्ट फिक्सच आहे. तो तर हलू शकणारच नाही. हा जो पार्ट आहे, तो आता वर खाली होऊ शकत नाही. याचं कारण काय? ह्या पार्टचा तळातला फेस आणि हा फेस ह्याच्यामध्ये आपण 0 अंतर दिलेलं आहे. हा पार्ट असा देखील हलू शकत नाही. या डायरेक्शनमध्ये पण हलू शकत नाही. ह्याचं कारण काय? कारण हा फेस आणि हा फेस ह्याच्यामध्ये आपण एक स्पेसिफिक अंतर देऊन ठेवलेलं आहे. त्यानंतर हा पार्ट या डायरेक्शनमध्ये पण हलणार नाहीये. ह्याचं कारण काय? हा फेस आणि हा फेस ह्याच्यामध्ये पण आपण स्पेसिफिक अंतर दिलेलं आहे. ते किती आहे हे महत्त्वाचं नाहीये. अंतर दिलेलं आहे म्हणून तो कंपोनंट त्या डायरेक्शनमध्ये अजिबात हलणार नाही. त्यामुळे हा आता कंपोनंट स्थिर झालाय. आता हा सिलिंडर. सिलिंडरला एकूण 2 आपण कन्स्ट्रेंट्स अप्लाय केलेत. एक तर ऑफसेटचा कन्स्ट्रेंट आणि दुसरा कोइन्सिडेंट कन्स्ट्रेंट. ऑफसेटमुळे काय होणार आहे? हा सिलिंडर आता बाहेर येऊ शकणार नाही. कारण सिलिंडरचा तळातला सरफेस आणि होलचा तळातला सरफेस ह्याच्यामधलं अंतर आपण 0 ठेवलेलं आहे. त्यामुळे हा सिलिंडर आता बाहेर येऊ शकत नाही. तसंच ह्याचा ॲक्सिस आणि त्या होलचा ॲक्सिस आपण मॅच केल्यामुळं हा सिलिंडर आडवा पण हलू शकत नाही आणि उभा पण हलू शकत नाही. त्यामुळं प्रत्येक कंपोनंट ह्यातला आता कुठल्याही डायरेक्शनमध्ये मूव्ह होऊ शकत नाही. फक्त हा जो सिलिंडर आहे, तो त्या ॲक्सिस भोवती फिरू मात्र शकतो. कारण फिरणं आपण इथं कुठेही रिस्ट्रिक्ट केलेलं नाहीये. आता फिरणं पण जर रिस्ट्रिक्ट केलं, तर हा सगळा कंपोनंट फिक्स होऊन जाईल आणि ह्याचा असेंबली म्हणून काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळं हा एक जो डिग्री ऑफ फ्रीडम आहे किंवा ही जी एक मोकळीक आहे, ती आपण इथं मुद्दामच अनकन्स्ट्रेंट ठेवलेली आहे. जेणेकरून इथे जर मी एखादा ड्राईव्ह लावला, एखादा प्राईम मूव्हर लावला, एखादी मोटर लावली, तर ते फिरू शकेल. म्हणजे ह्या असेंब्लीचं आपण आता काय केलं, वी हॅव कन्व्हर्टेड दिस असेंबली इंटू सम युजफुल मोशन ऑर युजफुल मेकॅनिझम. ज्याच्यामध्ये सगळे पार्ट स्वतःच्या ठिकाणी फिक्स किंवा एक स्पेसिफिक लोकेशनला असतील. पण त्यातला कमीत कमी एक कंपोनंट तरी रोटेट होत असेल, मूव्ह होत असेल किंवा अँगल प्रोव्हाईड करत असेल. असं जर असेल तर त्या असेंब्लीला मीनिंगफुल असेंब्ली म्हणायचं आणि अशी असेंब्ली कॅन बी कन्सिडर्ड टू बी अ मशीन, अ सिस्टम ऑर एनी डिव्हाइस व्हिच कॅन गिव्ह मी मोशन ऑर डिस्प्लेसमेंट. सो दिस इज हाऊ अन असेंब्ली इज टू बी बिल्ड. आता ही असेंब्ली कंप्लीट झालेली आहे. आपण इथं सेव्ह करतोय हे फाईल सेव्ह. आता असेंब्लीला इथं कॅट प्रॉडक्ट असं नाव येतं आणि त्यातले जे इंडिव्हिज्युअल पार्ट आहेत त्यांना कॅट पार्ट असं नाव येतं. इथं आपण असेंब्ली म्हणूया असेंब्ली अंडरस्कोर 1 आणि मी सेव्ह करतोय. असेंब्ली 1 आता आपली सेव्ह. I hope you have understood through two different videos how to create the necessary parts of assembly, how to call them in the assembly workbench. असेंब्ली वर्कबेंचमध्ये आल्यानंतर ते पार्ट एन्श्युअर कसे करायचे, की आहे तसे आहे तेवढेच पार्ट्स आपल्याला मिळालेले आहेत. त्यानंतर त्याच्यावरती कन्स्ट्रेंट्स कुठले टाकायचे, कुठल्या क्रमाने टाकायचे, कुठला पार्ट फिक्स ठेवायचा आणि कुठल्या पार्टना स्पेसिफिक कन्स्ट्रेंट अप्लाय करायचे, जेणेकरून आपल्याला हवे तशी असेंब्लीची अरेंजमेंट मिळू शकते आणि सगळ्यात शेवटी मला हवी ती मोशन देखील मिळू शकते त्या असेंब्लीमध्ये. So with that, let us conclude this particular topic. Thank you very much for watching.